पंतप्रधान नरेंद्र मोदी 2027 मध्ये राष्ट्रपती पदाचे उमेदवार असू शकतात असं काँग्रेसचे माजी खासदार म्हणतात। कुमार केतकर यांचा हा मोठा दावा आहे। मोदींचा जीव सेल्फ इमेज आणि सत्तेत अडकलेला आहे असं कुमार केतकरांचं म्हणणं आहे। मोदी 2027 ला राष्ट्रपती झाले तर ते 2032 पर्यंत राष्ट्रपती असतील असंही भाकीत ते व्यक्त करतायत। दिल्लीत सरकार आलं तरी काँग्रेस काही करू शकणार नाही असंही केतकरांचं म्हणणं आहे। 2027 ला त्यांची टर्म संपेल, त्यावेळेला मोदी असं म्हणू शकतील, म्हणतील असं वाटतं मला, की आता मी राष्ट्रपती होतो, माझी उमेदवारी आहे राष्ट्रपतीपदी। थोड्याशा मतांनी जरी ते निवडून आले तरी ते राष्ट्रपती 2027 साली झाल्यानंतर ते 2032 पर्यंत राष्ट्रपती असतील आणि 2032 साली ते राष्ट्रपती असतील तर 2029च्या ज्या निवडणुकीचा मी संदर्भ तुम्हाला देतोय त्या निवडणुकीमध्ये अगदी काँग्रेस, एनसीपी आणि उभाटा यांची राज्य आलं दिल्लीत, महाराष्ट्र सोडा, तरी राष्ट्रपती मोदी असतील। त्यामुळे तुम्ही काही करू शकणार नाही, राष्ट्रपती प्रत्येक गोष्ट तुम्हाला अडवू शकतो। त्यावेळेला तर लोकसभा, राज्यसभा त्यांना चीफ जस्टिस बदला वगैरे ह्याही भानगडी करायला लागणार नाहीत। ही विल बी द प्रेसिडेंट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।